क्यू हिला डाला ना. आता तुम्ही म्हणत आचाल टकलं काबर केलास म्हणजे माझी मर्जी. मित्रांनो लय दिवसापासून विचाराचं ऐकून विचारानं टकलं केलो. पार ह्यानं मग आत्मारामच बनवला मला. मी काय म्हणलं मग घरी गेलो. घरी कुणालाच माहित नव्हतं मी टकलं केला म्हणून. गेलो बघा फादरचं रिॲक्शन आहे. फादर तर डायरेक्ट खुशच झाला बाय. मम्मी म्हणालती जरा अजून बाहेर करावं का म्हणालती. नाही मम्मी पण हैराण झाली टकलं बघून. असलं काबर केलाच म्हणालती मम्मी. मी मग काय म्हणलो काय विषय नसते म्हणलं, असलंच असते आपल्याकडं म्हणलं. की वाढवलं तर पूर्ण आज सलमान खान नाही तर वाढवलं तर डायरेक्ट रजनीकांत म्हणलं. डायरेक्ट हिला झाला ना म्हणलं सगळ्याला. मग काय निघालो बघा आपल्या कामाला. भाऊ पार्टीवाल्यानं म्हणला तिकडूनच पेपर काढून तिकडंच कंपनीला जा म्हणला. मग काय निघालो बघा प्रिंटआउट घेऊन फादरला घेऊन पार्किंगकडं. फादरला म्हणलो फादर शिव्या घालाते ती मोबाईल बी पाडचीन आणि तू बी पडचीन म्हणालते. मग काय म्हणलो फादर आम्ही हसत खुशी तू पड पण मोबाईल पाडू म्हणालते आई. मग काय गेलो बघा पार्किंगमध्ये मस्त गाडी बिडी रुबाबाद एकदम कसा आहे. गाडीकडे गेलो. गाडी बिडी जरा ही करून निघालो बघा इथून. वाटत ह्याला कोण तर मागून पप्पी दिलं तर वाटतं. लय भाऊ असलं काय ना काय भेटतच राहते राहू मला. मग काय मला बी चपलीनं धोका दिली मग वाटतच. इथं आजूबाजूला बी कोणच नव्हतं राहावं. आता काय करू म्हणलं इथं काय कळणार बी गेलं तर मला. नवीन बी घेता येत नाही. मग काय पट्टी बिट्टीचा केलो जुगाड. पट्टी बिट्टी मारून घेतलो बाजूला होती पडलेली त्याचाच लावलं बघा. पर्यायच नाही मग ऊन बी असलं लागाले पाय पोळाले ते पार. मग काय नाश्ता बिष्टा केलो जरा वडापाव बिडापाव असं स्टाईलमध्ये कोण खाते मला जरा सांगा कमेंट करून. मग काय लावलं बघा गाडी खाली करायला. धप खाली केली आणि क्रॉसिंग करून गाडी मस्त गाडी खाली झाली. मग काय पेमेंट बी भेटलं होतं लगेच. निघावं म्हणलं आता घरी करायला आणि टाकला वरी. संपला विषय. भाऊला बी घेतलं जरा भाऊ बी खुश झाला जरा. हां संपला विषय.